सकाळच्या वेळेला हे नेपाळ टेम्पलला भेट देण्यासाठी आलो आपण. हे नेपाळी बुद्ध विहार आहे, आपण बघत आहोत. अतिशय सुंदर या ठिकाणी गार्डन, अगदी फुलं या ठिकाणी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य हे बुद्ध विहार आपण बघत आहोत. नेपाळी बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण सकाळच्या वेळेला या ठिकाणी नेपाळमध्ये आलेलो आहोत. नेपाळमध्ये लुंबिनी वनामध्ये मेन टेम्पलला भेट देऊन आपण वेगवेगळ्या विहारांना भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण बघत आहोत माझ्या पाठीमागे ही तथागतांची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी वेगवेगळे कमीत कमी 10 ते 12 विहार आजूबाजूला वेगवेगळ्या कंट्रीचे बुद्ध विहार आहेत. ते आपल्या सोबत बघत आहोत. हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या ठिकाणी अतिशय सुंदर हे भव्य दिव्य हे नेपाळी बुद्ध विहार आहे. आतमध्ये खूप अशी भव्य दिव्य भगवंताची मूर्ती आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आतमधून काही आपल्याला व्हिडिओ घेता येणार नाही. आपण बघत आहोत हे वेगवेगळ्या देशाचे बुद्ध विहार आहेत. हे नेपाळी बुद्ध विहार आहे, नेपाळ देशाचं. आणि आता आपण बघत आहोत हे फ्रान्स देशाचं बुद्ध विहार आपण बघणार आहोत. हे बघा, या ठिकाणी बाल सिद्धार्थ गौतमाची भव्य दिव्य मूर्ती या ठिकाणी स्थापित केलेली आपण बघा. धुक्यामुळे काही दिसायला थोडीशी अडचण होत आहे धुक्यामुळे. हे फ्रान्स देशाचं बुद्ध विहार आहे. प्रिय सज्जनांनो, आपण आता आलेलो आहोत फ्रान्स देशाच्या बुद्ध विहारामध्ये. माझ्या पाठीमागे बघत आहात हे फ्रान्स देशाचं बुद्ध विहार आहे. आता आपण नेपाळी टेम्पल बघितलं, हे फ्रान्स टेम्पल बघत आहोत आपण. सर्व उपासक आता या फ्रान्स देशाच्या बुद्ध विहारामध्ये या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपण बघत आहोत सर्व उपासक आता आतमध्ये निघालेले आहेत. अतिशय भव्य दिव्य हे बुद्ध विहार आपण बघत आहोत. बाजूला बघा, इकडे भगवंताची मूर्ती आहे अतिशय, पण धुक्यामुळे काही दिसायला तयार नाही आहे. त्यानंतर बघा हे नेपाळी बुद्ध विहार, ज्यात आत्ताच आपण ठिकाणाहून जाऊन आलो. आणि या ठिकाणी बघा हे भगवंताची मूर्ती आहे, फार भव्य दिव्य आहे बघा, परंतु धुक्यामुळे दिसत नाही आहे. बघत आहोत आपण प्रिय सज्जनांनो, हे बाल सिद्धार्थ गौतमाचा हा स्टॅच्यू अतिशय भव्य दिव्य, जवळपास 5-7 मजली बिल्डिंग जशी उंचावर जाते त्या पद्धतीने एवढी उंच भगवंताची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते. खालचं बांधकाम बाकी आहे, कालांतराने पूर्ण झाल्यानंतर आपण बघणारच आहोत. हे फ्रान्स देशाचं बुद्ध विहार आपण बघत आहोत. अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी ही बुद्ध मूर्ती आहे. करावंदन. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि,
संघं नमामि। आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला लुंबिनी येथील मेन टेम्पलला भेट देऊन लुंबिनी परिसरामध्ये वेगवेगळ्या देशाचे जे बुद्धविहार आहेत, अप्रतिम भव्य दिव्य सुंदर बुद्धविहार आहेत, आपण आता या जे बुद्धविहारामध्ये उभे आहोत, हे बुद्धविहार फ्रान्स देशाचे बुद्धविहार आहे। याच्या अगोदर आपण नेपाळी टेम्पलला आपण भेट दिली। हे फ्रान्स टेम्पल आहे। फ्रान्स देशाने या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी ह्या बुद्धविहाराची निर्मिती केली। आपण बघत आहोत ते भव्य दिव्य भगवंताची मूर्ती, आणि या भगवंताच्या मूर्तीसमोर बुद्धभूमी मावसाळ्यावरून धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले उपासक उपासिका आतमध्ये बघत आहोत आपण। दोन्ही उपासकांच्या आणि उपासिकांच्या मध्यभागी 2 आर्याजी आहेत आणि 2 भंतीजी आहेत। अतिशय सुंदर हा परिसर आहे बुद्धविहार। आता आपण बघत आहोत कोरियन टेम्पल। आतमध्ये आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी येताना बघत आहोत। धुक्यामुळे थोडंसं आपल्याला विहार बघण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे। हा परिसर अतिशय सुंदर आहे, परंतु धुक्यामुळे काही आपल्याला दिसायला तयार नाही आहे। धुकं खूप दाट पडलेलं आहे। धुक्यामुळे सर्व वातावरण अगदी एकदम भुरकं झालेलं आहे, काही दिसायला तयार नाही आहे। तरी आपण एक एक विहार आपण बघत आहोत, परंतु आजूबाजूचा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला धुक्यामुळे दिसण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। प्रिय सज्जनांनो, आपण आज बघत आहात हे भव्य दिव्य बुद्धविहार। या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आपण बघत आहोत। तिकडे काढायला आला ना, तिकडे नव्हतं नाही फिरवायचं आपण तुमच्या फोनातलं स्पष्ट येते लगे एकदम। छान येते ना, आमचं नाही तसं। तर प्रिय सज्जनांनो, आपण या भव्य दिव्य बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहे। कोरियन टेम्पल आहे। तर या कोरियन टेम्पलला आपण भेट देण्यासाठी आपण बघत आहोत हे भव्य दिव्य बुद्ध विहार आहे, आणि या परिसरामध्ये खूप छान तथागतांचा पूर्ण जीवनचरित्र या ठिकाणी मूर्त्यांमध्ये कोरलेलं आपल्याला पाहायला मिळते। तर आता आपले उपासक आतमध्ये गेलेले आहेत, आपण पण आतमध्ये जाणार आहोत। आपण बघूया आतमध्ये भगवंताची मूर्ती कशा पद्धतीने आहे ते आपण बघणार आहोत। अतिशय या ठिकाणी सजावट केली आहे बघा, गार्डन।